या शाळेमध्ये मी म्हणजे 1ली पासून 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. 8वी पासून ते 10वी पर्यंत वर्षा, बिजला आणि आम्ही तिघी जणी टेक्निकल करायचो. त्यानंतर मी 10वी झाल्यानंतर मी 11वी 12वी पण केली. 11वी 12वी सोबत मी ITI पण केलं. ITI नंतर मी ITI पास झाल्यानंतर मी ना अप्रेंटिस केली कंपनीमध्ये 1 वर्ष. आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे मी कंपनी जॉब सोडून दिला. आणि मी आता घरी राहून एक किराणा दुकान चालवते आहे. आणि माझा एक मुलगा आहे, त्या मुलाला मी ट्युशन लावली ती अगोदर ट्युशन लावली ती. पण मला असं वाटायचं की आपणच ट्युशन घेतले नाही तर मुलांना का ट्युशन लावायची, म्हणून मग माझ्या मुलाची मी ट्युशन बंद करून मी त्याला घरी शिकवते. आणि या शाळेसोबत तर माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहे. कारण माझ्या शाळेसोबत माझ्या वडिलांच्या पण खूप आठवणी. जेव्हा वसंत बापू किंवा मुळे आत्या नसायच्या तेव्हा माझे वडील म्हणायचे जायचं मुळे आत्याला आणि वसंत बापूला मदत करायची. मुळे आत्याला आणि वसंत बापूला मदत करायची. आवाज येतो. माझ्या वडिलांची परिस्थिती इतकी नाजूक होती की जास्त आम्हाला ते खर्च लावू शकतच नव्हते. तरी पण माझ्या वडिलांनी आम्हाला खूप शिकवलं. ते शिक्षणामुळे आम्ही ना आता म्हणजे सगळेजण खूप काही करते. माझी बहीण पण करते, मी पण करते. आणि शिक्षक लोकांना माझी वडिलांची तर खूप आठवण येत असेल. मी काही जास्त बोलू शकत नाही, आता मला कसतरी होत आहे. जाता आता 2 शब्द बोलते. फूल है गुलाब का कली किस काम की, जिसने गेट टुगेदर मिस किया इसकी जिंदगी किस काम की. अरे बोलू त्या बोलले ते बोल. काळी माती हिरवं रान, काळी माती हिरवं रान, माझी शाळा आहे खूप छान. इथं आल्यानंतर मिळतो जुन्या आठवणींना उधाण. जिल्हा परिषद शाळा आहे बहीर गावची शान. थँक्यू.